नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं संस्कार मॅथ्स क्लबमध्ये स्वागत आहे. मंडळी, आपण इथे पाहत आहोत MTX एक्झाममधील पेपर दिनांक 8 जानेवारी 2021 मधील शिफ्ट पहिली आणि दुसरीमधील जे काही प्रश्न आले होते त्या प्रश्नांचं ॲनालिटिक्स आपण इथे बघत आहोत आणि कशा पद्धतीचे प्रश्न सामान्य ज्ञानावर विचारण्यात आलेले होते, सोबत गणित आणि बुद्धिमत्ताचे कोणकोणते प्रश्न, कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारण्यात आलेले होते त्याचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या अगोदर आपण 5 जानेवारी, 6 जानेवारी आणि 7 जानेवारीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा आपण बघून घ्यावेत, जेणेकरून आपल्याला पुढील शिफ्टमध्ये जर आपली परीक्षा असेल तर या व्हिडिओचा नक्कीच आपल्याला उपयोग होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, येथील स्पष्टीकरणे बघून आपण पुन्हा नव्यानं काही अभ्यास करायला बसवू नका, कारण जो अभ्यास आपला झालेला आहे त्याच्यावर थोडंसं ओव्हरलुकिंग करा, कारण अजून नवीन अभ्यास करणाऱ्याला बसणार तर त्यामध्ये आपलं कन्फ्यूज होणार आहे. त्याच्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये जे टॉपिक घेणार आहोत त्याच टॉपिकवर आपण थोडंसं जास्त भर द्यावं आणि आपल्या या MTS पदासाठी देत असलेल्या परीक्षेची तयारी करावी. इथे बघा 8 जानेवारीच्या शिफ्टमध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता, तो म्हणजे असा की मिझोरम राज्याची राजधानी कोणती. तर याचं उत्तर आहे आयझॉल. हे मिझोरम राज्याची राजधानी आहे आणि राज्य आणि राजधानीवरचा आधारित असलेला हा 7वा ते 8वा प्रश्न आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये 5 जानेवारीपासून प्रश्न येतो आहे आणि मिझोरम राज्याची राजधानी इथं विचारण्यात आलेली आहे. विशेषतः भारताच्या पूर्व उत्तर दिशेस असलेले जे काही राज्य आहेत, अरुणाचल प्रदेश असेल, नागालँड असेल, या बाजूचे जे राज्य आहेत तर या राज्यांच्या राजधान्या बहुतांश वेळा विचारले गेलेले आहेत. दुसरा सुद्धा प्रश्न राजधानीवरचा आहे, छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती. तर याची राजधानी आहे रायपूर. महाराष्ट्रालाच लागून असलेलं हे राज्य, पूर्व दिशेला लागून असलेलं राज्य, आणि छत्तीसगडची राजधानी जी आहे ती रायपूर आहे. तिसरा प्रश्न बघा, नागरिकत्व घटनेच्या कोणत्या कलमात येते. त्याचं कलम आहे 5 ते 11 आणि राज्यघटनेवर सुद्धा प्रत्येक शिफ्टमध्ये एक ना एक प्रश्न आलेला आहे. मग मूलभूत तत्वांवर असेल किंवा मूलभूत तत्वे कोणत्या देशाकडून आपण घेतलेली आहेत किंवा आयर्लंडकडून कोणती तत्व काय घेतलं आपल्या घटनेमध्ये, ह्या सगळ्या बाबी या राज्यघटनेबद्दल विचारले गेलेले आहेत आणि यापुढे सुद्धा विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्याची तयारी आपण करून घ्यावी. प्रश्न चौथा, तालचेर कोणत्या ठिकाणी स्थित आहे. म्हणजेच अशा प्रसिद्ध स्थळांवर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि तालचेर हे जे प्रसिद्ध ठिकाण आहे ते ओडिसा या राज्यामध्ये येते आहे. पुढे बघा, पुढचं आहे लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे. तर लोणार सरोवर निश्चितपणे आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे आणि ते बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे बघा, आगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे. पुन्हा राजधानीवरचा प्रश्न, त्रिपुरा ही या राज्याची राजधानी आगरतळा आहे. नाशिक जिल्ह्यात कोणत्या नदीचा उगम होतो. आणि नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीचा उगम होतो. याच्या अगोदर आपल्याला गंगा नदीचा उगम कुठे झाला होता हे विचारण्यात आलेलं होतं. तर इथे नाशिक जिल्ह्यातून कोणत्या नदीचा उगम झाला असा उलट प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे गोदावरी. गोदावरी हे त्र्यंबकेश्वर इथून म्हणजेच हे होत असते, उगम पावत असते आणि त्याची जास्तीत जास्त लांबी आपल्या महाराष्ट्रामध्ये 1400 काही अशी लांबी त्याची आहे. खूप लांब नदी आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी सुद्धा म्हणून ओळखली जाते. नंतरचा 8वा प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली. बघा, भारतीय इतिहासांवर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. मंगल पांडेवर सुद्धा प्रश्न विचारला होता की मंगल पांडेने कोणत्या अधिकाऱ्याची हत्या केली होती. तर असे प्रश्न सुद्धा इथे विचारण्यात येत आहेत. मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 करण्यात आली. 9वा प्रश्न बघा, भारतातील पहिली रेल्वे कुठून धावली, म्हणजेच कुठून कुठपर्यंत सुरू झाली. तर मुंबई ते ठाणे या 2 शहरांदरम्यान पहिली भारतातील रेल्वे धावली होती आणि त्याचं अंतर होतं 34 किलोमीटर. बघा, नंतरचा 10वा प्रश्न की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली. इथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 झाली. परंतु यावर आधारित असलेला अजून पुन्हा डीपमध्ये प्रश्न जो आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना वगैरे विचारलेली होती. तर त्यावर सुद्धा आपण ईस्ट इंडिया कंपनीचं सुद्धा सराव करून घ्यावा. 11वा प्रश्न बघा, खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 कोणत्या राज्याने जिंकली. यामध्ये महाराष्ट्र राज्याने हे खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 जिंकली होती. हा करंट अफेअर्सवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. यानंतर 12वा प्रश्न बघूया, स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सर्वात स्वच्छ शहर
कोणते राहिले? तर यावर्षीचा हा प्रश्न आहे आणि हा करंट अफेअर्समधला प्रश्न आहे. आणि इंदोर हे शहर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सर्वात सुंदर शहर म्हणून ओळखले जाते आणि चौथ्यांदा हा मान ह्या इंदोर शहराला मिळालेला आहे. पुढचा बघा 13वा प्रश्न की नाथुला खिंड कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर हे सिक्कीम राज्यामध्ये स्थित आहे आणि प्रसिद्ध स्थळावर सुद्धा विविध प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये येत आहेत. महाभारत कोणी लिहिले? तर महाभारत हे महर्षी व्यासांनी लिहिलेलं आहे. जे कौरव आणि पांडवामध्ये युद्ध जे घडलेलं होतं त्यावर आधारित असलेलं हे महाभारत ग्रंथ आहे आणि ते महर्षी व्यास यांनी लिहिलेलं आहे. मराठा युद्ध नंतर कोणता तह झाला? तर तो सालबाईचा तह मराठा युद्धानंतर करण्यात आला. आणि शेवटचा प्रश्न बघा 16वा की कॉमनवेल्थ गेम यामध्ये 54व्या स्थानावर कोणता देश आहे? तर त्या देशाचं नाव आहे झिम्बाब्वे. हा अतिशय कठीण प्रश्न इथे विचारण्यात आलेला होता. कॉमनवेल्थ गेममध्ये 54व्या स्थानावर असलेला जो देश आहे तो आहे झिम्बाब्वे. यानंतर थोडं मॅथमॅटिक्सचं बघून घेऊया. मॅथमॅटिक्समध्ये थोडंसं ॲनालिटिक्स केलं आपण तर मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला सरासरीवर सुद्धा प्रश्न आलेले होते. कार्ड कामावरचे 2 उदाहरणं आले होते. रेल्वेवरचं सुद्धा एक उदाहरण आलेलं होता. जसं याच्यामध्ये आपल्याला रेल्वेची लांबी दिली असेल, एक खांब ओलांडण्याला तिला किती कालावधी लागेल, तर अशा पद्धतीचं काळकाम आणि अंतर याच्यावर आधारित असलेले हे 2 ते 3 प्रश्न इथे विचारण्यात आलेले होते. सोबत नळ आणि टाकीचा विचार केला तर यावर सुद्धा 1 ते 2 प्रश्न 5 जानेवारीपासून प्रत्येक शिफ्टमध्ये एक ना एक प्रश्न विचारला जात आहे. सरळ व्याजावर 4 प्रश्न आलेले होते. प्रत्येक शिफ्टमध्ये सरळ व्याजावर एक ना एक प्रश्न येतो आहे. चक्रवाढ व्याज सुद्धा 2 प्रश्न आलेले आहेत. आणि चक्रवाढ व्याजाचा विचार केला तर चक्रवाढ व्याजाचा सूत्र जो आहे तो आहे अमाऊंट काढण्याचा सूत्र असतो हा रास काढण्याचा P इंटू इन ब्रॅकेट 1 + 1 अपॉइंट आणि वर अंश असतो n म्हणजेच नंबर ऑफ इयर्स. या सूत्राचा वापर करून आपण चक्रवाढ व्याजाची मुद्दल काढू शकतो आणि चक्रवाढ व्याजावर आधारित सुद्धा प्रश्न परीक्षेत आलेले होते. पुढे बघा नफा तोटावर सुद्धा प्रश्न 5 प्रश्न इथे आलेले आहेत. एक महत्त्वाचा प्रश्न असा आला होता जसं इथे उदाहरणार्थ एक वस्तू 200 रुपयाला खरेदी केली आणि 100 रुपयाला विकली तर 100 रुपयाला विकल्यानंतर जे तोटा झाला 100 रुपये तोटा होणार इथे आणि 100 रुपये तोट्याचे 50% विचारण्यात आलेले होते आणि 50% काढण्यासाठी आपण या पद्धतीने जर केलं तर 100चे 50% इथे 50 होणार. बघा म्हणजे इथे जे संख्या घेतल्यात ह्या संख्या थोडंसं बदल आहे परंतु अशा पद्धतीचा उदाहरण विचारण्यात आलेला होता. नफा तोटावरचा टक्केवारीवर सुद्धा बरेच प्रश्न आलेले आहेत परंतु ते प्रश्न सोप्या स्वरूपाचे होते. पुढे बघा पदावलीवर सुद्धा 7 प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्न येतो आहे. आज तर तिन्ही शिफ्टमध्ये प्रश्न आलेला होता. 5 जानेवारीला 6 जानेवारीला सुद्धा प्रश्न आलेला होता. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पदावलीचा एक प्रश्न होता 12 + 12 + 12 भागिले 3 + 3 + 3 + 3 म्हणजे 4 वेळा 3 केलेलं होतं. तर इथे आपल्याला बेरीज करायची होती 36 भागिले इथे 3ची 4 वेळा बेरीज म्हणजे 12 12 × 12 12 × 3 = 36 म्हणजे उत्तर 3 येतं आहे. अशा पद्धतीचं सुद्धा उदाहरण तिथे पदावलीमध्ये विचारण्यात आलेलं होतं. सोपे पदावली आहेत परंतु कधी कधी आपल्या लक्षात येत नाही. अजून एक महत्त्वाची पदावली अशी होती 40 × 40 × 40 या पद्धतीने नंतर भागिले 8 × 8 × 8 या पद्धतीने होतं परंतु इथे छेद आणि अंशाच्या रूपात नव्हतं. इथं भागाकारात चिन्ह देऊन होतं. विद्यार्थी काय करतात याचा गुणाकार करतात मग नंतर याचा गुणाकार करतात आणि नंतर भागाकार करत बसतात. तर इथे आपण डायरेक्ट भागाकार देऊ शकतो 8×5 = 40 8×5 = 40 आणि 8×5 = 40 या पद्धतीने. सर्वात शेवटी 5 × 5 × 5 केले तर आपल्याला याचं उत्तर 125 असं मिळणार आहे. तर हे पदावलीवरचे जे उदाहरणं आहेत ते उदाहरणं सुद्धा आपण बघून घ्यावे. एकदम सोपे प्रश्न विचारले जात आहेत परंतु विद्यार्थी कधी कन्फ्यूज होतात आहे. तर या अगोदर आपण गणिताचे सुद्धा प्रश्न घेतलेले आहेत की कोणते कोणते प्रश्न आले होते. संख्याज्ञानावर 2 प्रश्न, एकमान पद्धतीवर सुद्धा 3 ते 4 प्रश्न विचारले गेले. एकमान पद्धत म्हणजे काय तर अनेक वस्तूंची किंमत आपल्याला दिली असते आणि त्या अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत काढावी लागते आणि मग अजून एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत काढावी लागते. जसं उदाहरणार्थ बघा 5 बॅटची किंमत समजा 500 रुपये आहे
तर 10 बॅटची किंमत आपल्याला इथे विचारली आहे किंवा 15 बॅटची किंमत विचारली, तर मग त्यावेळेला आपल्याला अगोदर एका बॅटची किंमत काढावी लागते आणि त्यानंतर गुणिले 15 केले तर 15 बॅटची किंमत आपल्याला इथे मिळत असते. तर अशा पद्धतीने हे एकमान पद्धतीवर युनिटरी मेथड याला म्हणतात. तर यावर आधारित सुद्धा 3 ते 4 प्रश्न परीक्षेमध्ये आलेले होते. बुद्धिमत्ताचा विचार केला तर बुद्धिमत्तामध्ये बघा सांकेतिक शब्द किंवा सांकेतिक भाषेवर 2 प्रश्न आले होते. आरशातील प्रतिमावर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे दिशा संबंध जे असतं त्यावर सुद्धा 2 प्रश्न आलेले होते. विसंगत घटक ओळखा म्हणजे वेगळे पद ओळखा, डिफरन्स असलेलं पद जे असेल हे ऑडमॅन आउट असेल तो इथं आपल्याला ओळखायचा होता. कूट प्रश्न बघा, कूट प्रश्न सुद्धा विचारण्यात आले. वयोमानावर आधारित असलेलं कूट प्रश्न परीक्षेमध्ये आलेलं होतं. त्यानंतर बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट जे आपण म्हणतो, तर सिटिंग अरेंजमेंटवर सुद्धा 2 प्रश्न आलेले होते. गाडलेले पद म्हणजे जसं एखादी पदावली दिली म्हणजे क्रम दिलेला आहे आणि तो क्रममध्ये पुढचा पद जो आहे तो ओळखायचा होता. असं गाडलेलं पद आपल्याला इथे ओळखायचं होतं. तर इथे आपण जर लक्षात घेतलं विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून, तर गाडलेल्या पदामध्ये किंवा जे आपल्याला संख्यांचा क्रमवर आधारित जो उदाहरणं होते संख्याक्रमावर, तर यामध्ये थोडं कठीण स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यामुळे त्याचा आपण जास्तीत जास्त सराव करून घ्यावा. आकृत्यांची संख्या मोजणे, जसं त्रिकोण दिला असेल त्रिकोणातील एकूण त्रिकोण मोजणे किंवा चौकोन आहे तर चौकोनाची संख्या मोजणे किंवा चौरसांची एकूण संख्या मोजणे, तर अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण यांचासुद्धा आपण सराव करून घ्यावा. नातेसंबंधावर सुद्धा इथे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. बघा नातेसंबंधावर 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जसं एखादा प्रश्न आपण इथे घेतला की राहुलच्या मामाची पत्नी राहुलची कोण होणार, असे सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. आपण या नातेसंबंधाचा सुद्धा सराव करून घ्यावा. यानंतर सामान्य ज्ञानाचा विचार केला तर सामान्य ज्ञानामध्ये बहुतांश वेळा फुल फॉर्म विचारले गेलेले आहेत. बहुतांश वेळा फुल फॉर्म विचारले गेलेले आहेत. त्या फुल फॉर्मचा सुद्धा आपण अभ्यास करून घ्यावा. त्यानंतर नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ जे असेल किंवा महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ असेल यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. सोबत सेनेवर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. बरं का, भारतीय सेनेवर जे प्रश्न आहेत जनरल असतील किंवा सोबत ॲडमिरल जनरल असतील तर यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत की सध्याचे जनरल आणि ॲडमिरल जनरल कोण आहेत. राज्य व राजधान्यावर तर खूप सारे प्रश्न आलेले आहेत. प्रत्येक शिफ्टमध्ये 1 किंवा 2 प्रश्न विचारले जात आहेत. त्यातल्या त्यात भारताच्या उत्तर आणि पूर्व दिशेकडचे जे राज्य आहेत त्यावर आधारित जास्तीत जास्त राजधानी इथे विचारण्यात आलेल्या आहेत. सोबत वृत्तपत्रे, कोणते वृत्तपत्र सुरू केले, जसं लोकमान्य टिळकांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केले, मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले, असे विविध जे म्हणजे वृत्तपत्रे आहेत त्या वृत्तपत्रांवर आधारित सुद्धा इथे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातील समाजसुधारकांवर सुद्धा एक ना एक प्रश्न विचारले गेलेले आहे. गोपाळकृष्ण गोखलेवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढचं बघा, मूलभूत हक्क व कर्तव्य यावर आधारित राज्यघटनेच्या आधारित असलेलं खूप सारे प्रश्न आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेवर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. इंडियन कल्चर जो आहे भारतीय संस्कृतीवर इथं 2 ते 4 प्रश्न परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेले आहेत आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला थोडंसं ओव्हरलुकिंग करून घ्यावं. त्यानंतर साहित्य आणि लेखक, बरेच वेळा साहित्याची नावं दिली होती आणि लेखक ओळखायचे होते किंवा लेखकांची नावं दिली होती आणि पर्यायातून दिलेल्या 4 पर्यायांपैकी आपल्याला साहित्य ओळखायचं होतं. असे सुद्धा प्रश्न प्रकार परीक्षेमध्ये आलेले आहेत. सोबत चालू घडामोडीवर कमीत कमी 3 ते 5 प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये येत आहेत. चालू घडामोडीवर प्रत्येक शिफ्टमध्ये हे प्रश्न येत आहेत. या सर्व गोष्टींचा आपण विचार करून पुढे होणाऱ्या शिफ्टमध्ये आपण तयारी करून जावी आणि होऊ घातलेला या MTS परीक्षेमध्ये चांगले गुण आपण मिळवावेत. यानंतर आपण MTS पदाच्या भरतीमध्ये जे पेपर सोडून विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत खूप सोपे प्रश्न येत आहेत. काही प्रश्न फक्त 10 ते 5% प्रश्न कठीण येत आहेत. त्याचा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ जवळपास 80 ते 85च्या वरून जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक पेपरचा कट ऑफ जो आहे तो 80 ते 85चा जाण्याचा म्हणजे जवळपास येणार आहे. काल एका विद्यार्थ्याचा फोन आला होता. त्याचं म्हणणं असं होतं की सर मी 95 प्रश्न सोडवलेले आहेत, योग्य पद्धतीने सोडवलेले आहेत. कारण त्याने पूर्ण 100 प्रश्न सोडवले होते आणि 100 पैकी 95 प्रश्न त्याचे योग्य होते. बघा, म्हणजेच एकंदरीत
काठिण्य पातळी जर लक्षात घेतली तर MTS पदाच्या या परीक्षेची काठिण्य पातळी खूप सोपी आहे. फक्त 7 ते 10% प्रश्न असे आहेत की ज्यामध्ये काठिण्य पातळी थोडी जास्त आहे. अशा पद्धतीने आशा करतो की आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले संपूर्ण टॉपिक आपल्याला समजले असतील. यानंतर आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोवर आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद.